जनहित मराठीच्या बातमीपत्रामध्ये आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत। शेवगाव पाथर्डी मतदारसंघातील कार्यसम्राट अशी ओळख असणाऱ्या आमदार मोनिका राजळे यांना भारतीय जनता पार्टीने तिसऱ्यांदा उमेदवारी जाहीर केली। राजळे यांच्या समोर निवडून येण्याचं कडवं आव्हान होतं, पण 10 वर्ष केलेल्या विकास कामामुळेच आणि कार्यकर्त्यांनी कार्यसम्राट म्हणून दिलेल्या उपमामुळे राजळे यांचा दणदणीत विजय झाला। राजळे कुटुंबावरती प्रेम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी राजळे यांचा मोठ्या मताने विजय व्हावा म्हणून नवस देखील केले। त्यातच हदगाव येथील काही कार्यकर्त्यांनी देखील मोनिका राजळे यांचा मोठ्या मताने विजय व्हावा यासाठी नवस केला होता आणि त्याचंच औचित्य साधून पेढे तुला या कार्यक्रमाचं आयोजन राम मंदिर येथे करण्यात आले होते। जनहित मराठी न्यूज आणि आज पाथर्डी शेवगाव विधानसभा मतदारसंघाच्या कार्यसम्राट मोनिकाताई राजळे ह्या पेढे तुला या कार्यक्रमासाठी आज हदगाव या ठिकाणी उपस्थित आहेत। ताई, काय सांगाल, इलेक्शन मध्ये जो आपला विजय झाला आणि विजय होण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांनी पेढे तुला या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलं होतं, या कार्यकर्त्यांचं प्रेम पाहून आपल्याला एकत्रित काय वाटतं? निश्चित आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या आणि मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, आमच्या बूथच्या कार्यकर्त्यांनी, सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी, सर्व जाती धर्माच्या कार्यकर्त्यांनी, विशेषतः आमचा युवक वर्ग आणि महिला भगिनी यांनी खूप मोठं योगदान दिलेलं आहे। लाडक्या बहीण योजनेमुळे आमच्या सरकार या ठिकाणी सत्तेवर आलेले आहे आणि कार्यकर्त्यांची नेत्याविषयी भावना असते, प्रेम असतं। मी त्यामध्ये खूप श्रीमंत आहे की आज प्रत्येक कार्यकर्त्याने आपापल्या परीने नवस बोलला, तर कोणी पेढे तुला असेल, कोणी पायी देवीला जाणं असेल, की आपापली जशी श्रद्धास्थान आहे त्या पद्धतीने नवस बोललेले आहेत। ते नवस पूर्तीच्या निमित्ताने आज शेवगाव तालुक्यात 1 नंबरचं मतदान दिल्यामुळे 1 नंबरचे पेढे तुला आणि 1 नंबरचं गाव हदगाव हे निवडलेलं आहे आणि आज आमच्या कार्यकर्त्यांनी पेढे तुलाचा कार्यक्रम ठेवला। त्याचबरोबर मंत्री साहेबांचा एक कार्यक्रम गावामध्ये आहे, त्या कार्यक्रमासाठी दिले। निश्चित खूप आनंद मिळतो। शेवटी नेत्याला कार्यकर्त्यांचं प्रेम हे अतिशय महत्त्वाचं असतं आणि त्याबाबत आम्ही राजळे कुटुंब खूप श्रीमंत आहोत की तीर्थरूप आप्पासाहेबांपासून ही 35 गावं कायम राजळे कुटुंबावर प्रेम करते आणि म्हणून आज कार्यकर्त्यांची जी भावना होती ती स्वप्नपूर्ती होती ते आज पूर्ण केलं। आपल्या माध्यमातून खरं तर कार्यकर्त्यांमध्ये एक अपेक्षा होती की कुठेतरी आपल्या माध्यमातून पाथर्डी शेवगाव या मतदारसंघाला पहिल्यांदाच कुठेतरी मंत्रिपद मिळेल, पण कुठेतरी अपेक्षा थांबली असं वाटतंय का? नाही, कार्यकर्त्यांची भावना असते, अपेक्षा, नेत्याविषयी प्रेम असतं। त्यांनाही वाटतं की आपल्या नेतृत्वाने पुढं व्हावं, मोठं व्हावं, राज्याचं नेतृत्व करावं किंवा मंत्रिमंडळात एखाद्या ठिकाणी त्याला चांगलं स्थान मिळावं, ही कार्यकर्त्याची भावना असते, प्रेम असतं। ते होईल न होईल, शेवटी पक्षापुढे अनेक अडचणी असतात। सर्व सामाजिक असेल, रचना असेल, त्यामध्ये प्रत्येक समाजाला प्रतिनिधित्व दिलं गेलं पाहिजे। नगर जिल्हा मोठा आहे, सिनियरिटीमध्ये विखे पाटील साहेब यांना मंत्रिपद उत्तर दिलेलं आहे, सभापतीपद राम शिंदे साहेबांच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि त्यामुळे एका जिल्ह्याला किती द्यायचं हाही नेतृत्वापुढे प्रश्न आहे। आम्ही समाधानी आहोत, कार्यकर्त्यांनी दुसऱ्यांदा मला संधी दिलेली आहे। शेवटी मी एक सामान्य कार्यकर्ते काम करत राहणार, ज्यावेळेस दखल नेतृत्वाला योग्य वाटेल, योग्य वेळ येईल त्यावेळेस होईल। नक्कीच मोनिकाताईंनी या ठिकाणी कार्यकर्त्यांचं प्रेम असल्याचं सांगितलंय आणि येत्या काळामध्ये निश्चित अनेक प्रश्न सोडवण्याचं काम या ठिकाणी केले जाईल असं देखील ताईंनी सांगितलंय। कॅमेरामन किशोर सह मी अविनाश बुटे, जनहित मराठी।